वर्षा निवासस्थानी समन्वय समितीची 30 मिनिटांपासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील रखडलेल्या महामंडळांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। तिन्ही पक्षांच्या संख्येनुसार महामंडळाचं वाटप होणार आहे। आज महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती मिळते आहे। भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री त्यासोबतच आमदार प्रसाद लाड उपस्थित आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभूराज देसाई उपस्थित आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि संजय खोडके या बैठकीला उपस्थित आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय वर्षावर महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्याच लक्ष लागलेले महामंडळांचं वाटप कधी होणार, कसं होणार, आजच्या बैठकीमध्ये याचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। कपिल, नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचं लक्ष लागलं होतं की मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिमंडळ खांदेपलट कधी होत आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महामंडळ कधी मिळत आहेत। अनेक कार्यकर्ते असतील, अनेक इच्छुक लोक असतील, त्यांचं लक्ष महामंडळांकडे असतं आणि गेली अनेक दिवसापासून हा प्रश्न अनुत्तर होता। परंतु आज मात्र ज्या समन्वय समितीची बैठक आहे त्या बैठकीला पहिल्यांदा मुख्यमंत्री संबोधत आहेत। या बैठकीला उपमुख्यमंत्री स्वतः हजर राहिलेले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहिलेले आहेत आणि जे महत्त्वाचे नेते मंडळी आहेत, समन्वय समितीचे जे मंत्री आहेत ते तर आहेतच, पण काही महत्त्वाचे म्हणजे नेते आहेत तेही उपस्थित आहेत, जेणेकरून महामंडळाचा जो विषय आहे तो मार्गी लावू शकतो आणि आज एक महामंडळाचा फॉर्म्युला समोर येऊ शकतो। ज्या प्रकारे आमदार त्या पक्षात आहेत त्या अनुषंगाने हा फॉर्म्युला ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने एक टप्प्याटप्प्याने महामंडळ दिली जाणार आहेत। परंतु आज मात्र फॉर्म्युला ठरू शकतो आणि तो फॉर्म्युला खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, त्याचबरोबर शंभूराज देसाई असतील, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर भाजपाकडनं स्वतः मुख्यमंत्री असतील, बावनकुळे असतील, गिरीश महाजन असतील, असे महत्त्वाचे नेते इथे बैठकीला आहेत आणि काही वेळातच कदाचित हा फॉर्म्युला समोर येऊ शकतो आणि महामंडळाचं वाटप होऊ शकतं। फॉर्म्युला ठरल्यानंतर महामंडळाची नावं फिक्स होतील आणि ज्या प्रकारे गेल्या समन्वय समितीवर ठरलं होतं येणाऱ्या 15 तारखेपर्यंत महामंडळ अगदी त्यामुळे कपिल या महामंडळाचा फॉर्म्युला ठरणार आहे। महायुतीतल्या कुठल्या नेत्यांना आता महामंडळांची लॉटरी लागते ते बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।